माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करणार आहोत, तर व्हिडिओ पूर्ण बघा. हा ब्लाऊज पीस आहे आणि आपण याच्यामध्ये 45 सेंटीमीटरचा आपण अस्तर घेतले. 80-90 तुम्ही घेऊ शकता, कारण बाहीवर अवलंबून असतं तुम्हाला अस्तर किती घ्यायचे. तर आपण सगळ्यात अगोदर 35 साईजमध्ये आपण हा ब्लाऊज कटिंग करणार. 35 आणि 36 साईजला हे माप बसून जाईल. तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची. तर आपल्याला 13.5 इंचाची उंची शिवून लागते, तर आपण 14.5 वर एक मार्किंग करू. तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची घेऊ शकता. उंचीचं, शोल्डरचं, मुंड्याचं काहीच हे होत नाही. तुम्ही उंची पाहिजे तेवढी घेऊ शकता आणि वरचे जे माप आहेत शोल्डर, मुंडा, तो सेम राहणार. त्याच्यानंतर आपण 5.25 इंच आपण शोल्डर घेतले. 5.25 परफेक्ट आहे, गळ्यावर अवलंबून असते. 5.5 आपण मुंड्यासाठी घेऊया. आता आपल्याला 35चा चौथा भाग काढायचा आहे. तो कशा पद्धतीने, टेप आपल्याला फोल्ड करायचा आहे 2 वेळेला. 17.5 हा दुसरा भाग आला आणि जवळजवळ एक लाईन सोडून 9 इंच. तर आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे. तुम्ही जर 36 साईजचा कटिंग करत असाल तर मग तुम्ही 9 इंचावर जरी घेतलं तरी चालते. 2 इंच मी एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ठेवते. 2.25 इंचाचा मी गळा घेतलाय. आपण प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करतोय, पुन्हा एकदा सांगते. त्याच्यानंतर आपण 9.5 इंचाचा गळा घ्यायचा आहे, म्हणजे शिवून हा 9 इंचाचा होऊन जाईल. अर्धा इंच शोल्डर वरती मुडपलं जातं, म्हणजे शोल्डर दाबलं जातं. गळ्यामध्ये आपण खाली थोडंसं अर्धा इंच जास्त घेतले. गळ्याला आकार तुम्ही वेगळा देऊ शकता, मी गोल आकार देते. आता जे हे माप बसतंय किती जवळजवळ, तर याच्यामधून तुम्ही अर्धा इंच जरी कमी घेतला तरी चालते. समजा आता हेच माप आपण जर इथं टाकलं तर याच्यामधून आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे. असा पण तुम्ही कमरेचा अंदाज काढू शकता. आता याच्यानंतर आपल्याला 1.5 इंच आपल्याला पाठीमागचा मुंडा घ्यायचा आहे. थोडंसं खाली जाऊया आणि 1 इंच आपल्याला फ्रंटसाठी घ्यायचं आहे. आता गळा उतरत असेल तर आपण अर्धा इंच एवढा गळ्याला उतार द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपली कटिंग झाली. आता मी ज्यावेळेस शोल्डर दाबते त्यावेळेस मी ज्यावेळेस शोल्डर जोडते त्यावेळेस मी गळ्याकडून शोल्डर हे जास्त घेते स्टिचमध्ये. त्याच्यानंतर मग आपला गळा अजिबात उतरत नाही. हा झाला आपला पाठीचा भाग. आता फ्रंट भाग काढताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची, तर अर्धा इंच मी एवढं सोडून दिलंय. जेवढं आपल्याला हुकसाठी, हुक, बटन पट्टी, जे काही असं नोकलोक पट्टी, त्याच्यासाठी आपण थोडं सोडून दिलंय. नंतर मग आपण याला आखून घेऊया. जसं आहे तसं आपल्याला पूर्ण आखून घ्यायचं आहे. थोडंसं प्रेस करा म्हणजे आपले काही पॉईंट लक्षात येऊन जातील. आता जो फ्रंटचा आहे भाग आपल्याला आखून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण एवढा अर्धा इंच सोडून देऊन आपण 2.25 इंच गळ्यासाठी घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला 6.5 इंचाचा गळा घ्यायचा आहे. गळा आपल्याला गोल घ्या, वेगळा घ्या, तुम्ही तुमच्या आवडीनुसार. नंतर आपण 10 इंचावर टक्स पॉईंट घ्यायचा आहे. प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग आहे. आपण 35 साईजमध्ये 3.5 इंचावर एक पॉईंट दिला, तोच पॉईंट मी वरती घेतला. हा आपला चौकन आहे. सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते. 2 इंचाचा आपल्याला टक्स घ्यायचा आहे. 35 साईजला तिरका आपण जोडून घेतले. हा आकाराला जोडून घ्यायचा आहे. हे जे 2 आपण इंच घेतले ते आपण बाहेरच्या बाजूने घेऊ. अर्धा इंच आपण इथं कव्हर केले. आता 1 इंच आपण खाली यायचं आहे सरळ याला. असं तिरका जरी घेतला तरी काही हरकत नाही. नंतर ही तिरकी लाईन याला जोडून घ्यायची आणि ही तिरकी लाईन ह्याला जोडून घ्यायची. आता आपण कटिंग करू याची. अशा पद्धतीने हा जवळजवळ प्रिन्सेस ब्लाऊज आपला हा रेडी झाला आहे. ज्याला पेपर कटिंग लागत असेल त्यांनी नक्की कमेंट करा. आपण पेपर पॅटर्न पण हर एक साईजनुसार अवेलेबल करू. तर तुम्ही कमेंट करा, आपण त्याच्याबद्दल पण
भरपूर सारी माहिती दाखवू. गर्दी जास्त असल्यामुळं व्हिडिओ लेट झाला. आपण हा ब्लाऊज 2 साईजमध्ये कटिंग करू शकतो, 35 आणि 36 मध्ये. तर सुंदर याची अशी फिटिंग आली, जसं की तुम्ही थंबनेल पाहिलाच आहे. तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.